एक मुका प्राणी दुसऱ्या मुक्या प्राण्याची मदत करताना, त्याला आजाद करताना आपण पाहू शकता. हेच आपल्या आपण शिकायला पाहिजे रे प्राण्यांकडून. कसं काढता येतं, कसं सोडता येतं एखाद्याला. माणसाने शिकायला पाहिजे ना. माणसं एकमेकाला बांधून ठेवतात. म्हैस पण घ्या, आता उचलून फेकणार आहे म्हैस. यहाँ पे WWE चालू होने वाला है. म्हैस पण आखिर तक देखो, आखिर तक देखो. तर आज निवांत लेफ्ट राईट करत ड्युटीला निघालो. गाडी वगैरे काय नाही, बघावं आता कोणती गाडी वगैरे आली तर. करत ग्रामपंचायतमध्ये थोडंसं काम असल्यामुळं येऊन जावं लागलं आज. सुझुकी जिक्सरवर येतो. तर ग्रामपंचायत मधलं काम कंप्लीट करून निघालो वापस. थोडं वेळ लागला पण काम एकदम ओके करूनच निघालं. आता समजा म्हणून आले शास्त्रीमध्ये मला रोडचं काम करायचं, तर जायचं कसं मार्ग पहिला मार्ग सांगतो तुम्हाला. अभ्यास करून काय ना मॅडम, इथून सरळ चौरस्त्याला जायचं. कंप्लीट 1 वर्षाच्या नंतर ह्या मंगल कार्यालयाचं बांधकाम पूर्ण झालं आणि लग्न वगैरे पण व्हायला सुरुवात झाली इथं. आमच्या बर्थडे बाजी पार्टी आहे. जय मल्हार धाबा. येऊ का कुठं थोडंसं काय दिसल तिकडं आम्ही, जिथं कमी तिथं आम्ही का रे. जय मल्हार फॅमिली रेस्टॉरंट कवठा. बर्थडे बॉय गेले का? आमच्या बर्थडे सरांनी पार्टी दिली होती बर्थडेची. जेवण एवढं मस्त, एक नंबर जेवण आहे. कधी पण विजिट जायचं. जय मल्हार. 450. आम्हाला 2-3 दिवसापासून या टायमाला कसं सनसेट बघायला भेटते. सूर्य बघा ढगाच्या पाठीमागं, सूर्य ढगाच्या पाठीमागं. येण्याचं असं वातावरणामुळं आज पेट्रोल पंपावरती आलो बाबा डिझेल टाकायला. प्रत्येक 10 दिवसात डिझेल टाकावं लागतं गाडी. भरपूर ट्रॅक्टर संध्याकाळीच जातात ऊसाचे लोड घेऊन. हे बघा तिथे उभारले. ही आपली गाडी. डिझेल टाकून आलो बाबा लवकर. आशीर्वाद घ्यावा लागतो. आमच्या डॉक्टर साहेबांनी दिले तेव्हा मी टाकले. मी स्वतः घेऊन टाकलं झालं.